नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजेच HRM या विषयातल्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहोत. त्याचं नाव आहे मानव संसाधन नियोजन. आपल्या उत्पादन व्यवसायामध्ये जर बघितलं तर उत्पादनाची साधनं ही फार कमी आहेत किंवा दुर्मिळ आहेत आणि शिवाय ती मौल्यवान असतात, त्याची किंमत फार असते. मग आपल्या व्यवसाय आणि व्यवसाय व्यवहाराचं जर उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर या दुर्मिळ संसाधनांचा, मौल्यवान संसाधनांचा योग्य तो वापर करणं खूप गरजेचं आहे. मानव संसाधनाचा जर आपण योग्य नियोजनपूर्वक वापर केला नाही तर आपले निश्चित नियोजित उद्दिष्ट कधीही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मानव संसाधन नियोजन करणं आणि मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून इतर उत्पादन घटकांचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यासाठीच मानव संसाधन नियोजन केलं जातं. म्हणजेच मानव संसाधन नियोजनामध्ये मग जी आपली श्रमशक्ती आहे, मनुष्यबळ आहे, त्यांच्यामध्ये असलेली विशिष्ट कौशल्य आहेत, त्यांच्यामध्ये असलेले विशिष्ट गुण आहेत, त्या गुणांमध्ये, कौशल्यांमध्ये वाढ करता यावीत, सुधारणा घडाव्यात यासाठी नियोजन करावं लागतं. आता नियोजन म्हणजे काय आपल्याला ते सुद्धा माहिती आहे, की कोणतं काम कोणी, केव्हा, कसं, कुठे, कशा पद्धतीनं करावं या संदर्भातला लेखी आराखडा म्हणजे नियोजन होय, असं आपण आपल्या साध्या शब्दात म्हणतो. मग मानव संसाधनाचं अशा पद्धतीनं केलेलं नियोजन साधारणतः यामध्ये समाविष्ट असतं, की आपल्याला कशी मानवशक्ती, श्रमशक्ती काम करण्यासाठी आवश्यक आहे, किती प्रमाणात आवश्यक आहे, कशा प्रकारचे लोकं कसं काम करू शकतात, या संदर्भातलं संपूर्ण आराखडा नियोजनामध्ये मानव संसाधनाचा केला जातो आणि त्याद्वारे बेरोजगारीचा प्रश्न मिटवला जातो, उत्पादन व्यवस्थापनाचं नियोजन केलं जातं, इच्छित उद्दिष्ट साध्य केली जातात, नावलौकिक व्यवसाय व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणून हे चॅप्टर आपण साधारणतः बघणार आहोत. त्यामध्ये आपला पहिला पॉइंट आहे मानव संसाधन व्यवस्थापना, मानव संसाधन नियोजनाचा अर्थ. आपण मानव संसाधन नियोजनाचा अर्थ जर बघायचा म्हटला तर त्याची व्याख्या आपण बघूया, की मानव संसाधन नियोजन म्हणजे काय. एक व्याख्या आपण घेऊया. A.W. व्हेटर यांच्या मते वर्तमान मनुष्यबळाच्या स्थितीमधून वर्तमान मनुष्यबळाच्या स्थितीमधून अपेक्षित मनुष्यबळाच्या स्थितीमध्ये व्यवसाय संस्थेला नेण्याची मानव संसाधन नियोजन ही एक प्रक्रिया आहे. योग्य संख्येने आणि योग्य प्रकारच्या व्यक्तींनी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी कार्य करून संस्थेला आणि व्यक्तीला दीर्घकालीन लाभ देण्याच्या उद्देशानं मानव संसाधन नियोजन केलं जातं. वर्तमान मनुष्यबळाच्या स्थितीकडून म्हणजे वर्तमान काळात माझ्याकडे जे मनुष्यबळ आहे, जी लोक काम करतात, त्या स्थितीतून अपेक्षित मनुष्यबळाच्या स्थितीमध्ये व्यवसाय संस्थेला नेणं म्हणजेच काय, माझ्याकडे जी लोक कामं करत आहेत त्यांच्याकडनं माझं अपेक्षित काम मला करून घ्यायचं आहे, जे मला भविष्यात शक्य आहे. अशा वर्तमान मनुष्यबळाच्या स्थितीतून अपेक्षित भविष्यकालीन मनुष्यबळाच्या स्थितीमध्ये व्यवसाय संस्थेला नेण्याची मानव संसाधन नियोजन ही प्रक्रिया आहे. आता काय आहे त्याला मी कन्वर्ट करणार आहे भविष्यात अजून चांगल्या पद्धतीनं, त्याच्यासाठी हे नियोजन केलं जातं. ती एक प्रक्रिया आहे. यामध्ये किती आपल्याला कर्मचारी आवश्यक आहेत, कोणत्या प्रकारचे कर्मचारी आवश्यक आहे, कोणत्या ठिकाणी कर्मचारी आवश्यक आहे आणि कोणत्या वेळी कर्मचारी आवश्यक आहे, हे आपल्याला नियोजन त्याचा लेखी आराखडा तयार करावा लागतो आणि व्यक्तीला त्याचप्रमाणे संस्थेला या नियोजनामुळे दीर्घकालीन लाभ त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून मानव संसाधन नियोजन म्हणजे काय, तर वर्तमान काळात जे मनुष्यबळ आहे त्याला आपल्याला अपेक्षित मनुष्यबळामध्ये त्याला कन्वर्ट करण्याची ही एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये योग्य संख्येने योग्य प्रकारच्या व्यक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी उपलब्ध करून द्यायला महत्व असतं. त्या पद्धतीने दीर्घकालीन उद्दिष्ट यामध्ये साध्य होत असतात. तदनंतर आपला दुसरा जो पॉइंट आहे मानव संसाधन नियोजनाचा, तो आहे उद्दिष्ट. कशासाठी, का मानव संसाधन नियोजन करणं उत्पादकाला, व्यवसायाला, व्यवस्थापकाला गरजेचं आहे. तर पहिलं उद्दिष्ट आहे सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणं. पहिलं उद्दिष्ट आपलं आहे सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणं. सक्षम कर्मचारी म्हणजे काय, जे काम त्यांना सोपवलेलं आहे ते काम करण्याची इच्छा त्यांची असली पाहिजे, ते काम करण्याचा अनुभव त्यांना असला पाहिजे, ते काम करण्याची लायकी किंवा आपण म्हणू त्यांचा
त्या पद्धतीने प्रशिक्षण त्यांना दिलं असलं पाहिजे, शिक्षण त्या पद्धतीने असलं पाहिजे. म्हणजेच योग्य कामासाठी योग्य व्यक्ती जर आपल्याला नेमणूक करायची असेल, निवडायची असेल, तर त्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन करणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. का केलं जातं? तर सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी. सक्षम कर्मचारी असले तरच उत्पादकता वाढते आणि सक्षम कर्मचारी केव्हा आपल्याला ओळखता येतील? जर नियोजन केलं. कशावरनं आपण सक्षम कर्मचारी ओळखतो? तर त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांची योग्यता, त्यांचे कौशल्य यावर आपण सक्षम कर्मचारी निवडू शकतो. नंतर आहे श्रम परिवर्तन कमी करणं. श्रम परिवर्तन म्हणजे काय? बऱ्याचदा कर्मचारी श्रम परिवर्तन करतात. श्रम परिवर्तन म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी निघून जाणं. त्यामुळे काय होतं? जागा रिक्त होतात, रिकाम्या होतात. त्या जागी आपल्याला योग्य तो व्यक्ती मिळत नाही. मात्र जर आपण नियोजन केलेलं असेल, तर स्थिर, प्रामाणिक आणि सक्षम मनुष्यबळ आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. ध्येय धोरणांची आखणी करू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो. एखादा व्यक्ती जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तर त्याच्याऐवजी आपण कुणाला नेमणूक करू या संदर्भात निर्णय आपण मानव संसाधन नियोजनामुळे घेऊ शकतो. म्हणून श्रम परिवर्तन कमी करणं हे त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे. नंतर आहे मानव संसाधनाचा अंदाज घेणं. आता मानव संसाधनाचा अंदाज म्हणजे काय? तर प्राथमिक किंवा अत्यावश्यक मानव संसाधन आणि अतिरिक्त मानव संसाधन. म्हणजेच खूप कमी पण मानव संसाधन आपल्याकडे नको. म्हणजे काम करण्यासाठी काम कमी आहे आणि लोक जास्त आहे किंवा लोक कमी आहे आणि काम जास्त आहे. अशा पद्धतीनं होऊ नये. म्हणजे अवास्तव खर्च कर्मचाऱ्यांवरचा टाळावा. जेवढं काम आहे, जेवढे गरजेचे कर्मचारी आहेत, तेवढेच आपल्याकडे राहावं. हा उद्देश असतो मानव संसाधन नियोजनाचा. कारण नियोजन करतानाच आपल्याला कळतं कोणतं काम आहे आणि त्याच्यासाठी किती कर्मचारी लागतील. कोणतं काम आहे, कशा प्रकारचे कर्मचारी आपल्याला लागतील. म्हणून आपल्याला मानव संसाधनाचा अंदाज घेण्यासाठी मानव संसाधन नियोजन करावं लागतं. यानंतर आहे मानव संसाधनाच्या समस्या हाताळणे. मानव संसाधनाला काम करताना अनेक समस्या उद्भवतात. त्या जर आपण तत्परतेने योग्य त्या वेळी हाताळल्या तर कर्मचाऱ्यांची तक्रारी कमी होतात. त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या तक्रारी जर आपण योग्य वेळेला सोडवल्या, त्यांच्या समस्या जर आपण योग्य वेळेला सोडवल्या, तर भविष्य काळात साधारणतः त्याचे दुष्परिणाम आपल्यावर होत नाही. म्हणून योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी, योग्य संख्येत मानव संसाधन उपलब्ध असेल आणि त्यांच्या ज्या समस्या उद्भवल्या आहेत त्या जर आपण योग्य त्या पद्धतीने सोडवल्या तर चांगलं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि नियोजनाच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या समस्या आपल्यापर्यंत लगेच पोहोचतात आणि त्या हाताळणं आपल्याला तितकंच सोपं होतं. तदनंतर आहे खर्चाचा अंदाज घेणं. आता खर्चाचा अंदाज कसा येऊ शकतो? तुम्ही जेव्हा आपल्या घरचं पण आपण नियोजन करतो किंवा एखादा छोटा व्यापारी असेल तो पण त्याचा खर्चाचा अंदाज करतो, तर संस्थेच्या दृष्टीने फायदेशीर होईल अशा मानव संसाधनासाठी होणाऱ्या खर्चाचा पण अंदाज घेतला जातो. त्या दृष्टीने खर्चावर नियंत्रण ठेवलं जातं आणि योग्य त्या नियमांची आखणी केली जाते, त्याची अंमलबजावणी केली जाते. हे कशाच्या माध्यमातून? नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला कळतं, की कोणत्या प्रक्रियेसाठी, कोणत्या व्यक्तीसाठी किती खर्च आपल्याला करावा लागणार आहे. ते त्याचं 5वं उद्दिष्ट आहे. नंतर गुणवत्तेत वाढ करणे. ऑब्व्हियस जर तुम्ही योग्य ते नियोजन करून मानव संसाधनाला काम सोपवले, तर ते तेवढ्याच गुणवत्तेने पार पडणार आहे. म्हणून गुणवत्तेत वाढ करणं हे मानव संसाधन नियोजनाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांची कौशल्य, क्षमता, शिस्त, आचारसंहिता, गुणवत्ता ही निश्चित पद्धतीने गुणवत्ता वाढ या मानव संसाधन नियोजनामुळे होत असते. नंतर आहे जास्तीत जास्त मनुष्यबळाचा चांगला वापर करणं. मग आपल्याकडे जी लोक काम करत आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे काय? तर योग्य तो वापर. आपण म्हणू जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर आणि उत्पादन खर्चात कपात करायचं असेल, तर जी मानव संसाधन आपल्याकडे आहे, जी उत्पादन संसाधनं आपल्याकडे आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. आणि तो केव्हा केला जाऊ शकतो? जर नियोजनपूर्वक कार्य त्या ठिकाणी केलं गेलं असेल तर. म्हणून मानव संसाधनाचं नियोजन जर असेल तर जास्तीत जास्त मानव संसाधनाचा किंवा इतर संसाधनांचा सुद्धा वापर केला जातो. नंतर तांत्रिक ज्ञान देणं. मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून संपूर्ण गोष्टी म्हणजे कोणत्या? तर उत्पादनाच्या पद्धती असतील, उत्पादनाची तंत्र असतील, तंत्रज्ञानाचा विकास असेल, या सर्व गोष्टी नियोजनात त्यांना कळतात आणि त्याच तांत्रिक बाबी
कर्मचाऱ्यांपर्यंत योग्य त्या वेळेपर्यंत त्या पोहोचवल्या जातात, त्यांना ते त्या पद्धतीचं तांत्रिक ज्ञान दिलं जातं. म्हणून कर्मचाऱ्यांना कामासंबंधी, कार्यपद्धती संबंधी योग्य ते ज्ञान देणं साठी, तांत्रिक ज्ञान देण्यासाठी मानव संसाधन नियोजन केलं जातं. तदनंतर मानव संबंध प्रस्थापित करणं, मी म्हणेल चांगले मानवी संबंध प्रस्थापित करणं. कारण औद्योगिक संबंध ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी कटुता येते, पातळीनुसार आपण म्हणून दुरावा त्यामध्ये राहतो. तर मानव संसाधन नियोजन जर त्या ठिकाणी केलं असेल तर मानवी संबंध हे सलोख्याचे राहतात आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होते. म्हणून चांगले मानवी संबंध प्रस्थापित करण्यासाठी मानव संसाधन नियोजन करणं अत्यावश्यक आहे. नंतर विकासात्मक गरजांचा अंदाज घेणे. जर तुमच्याकडे नियोजन असेल तरच तुम्ही विकासात्मक गरजांचा अंदाज घेऊ शकता. साधारणतः माझा व्यवसाय किती वाढवायचा आहे, कसा वाढवायचा आहे, कशा पद्धतीने तो वृद्धिंगत करायचा आहे, ही सगळी माहिती आपल्याला नियोजनाच्या माध्यमातून मिळते. म्हणून मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत, तर सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. श्रम परिवर्तन कमी करणं, मानव संसाधनाचा अंदाज घेणं, मानव संसाधनाच्या संपूर्ण समस्या हाताळणं, खर्चाचा अंदाज घेणं, गुणवत्तेमध्ये सुधारणा करणं, वाढ करणं, जास्तीत जास्त मानव संसाधनाचा किंवा इतर संसाधनांचा वापर करून घेणं, कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान कामाचं, काम पद्धतीचं, कार्यपद्धतीचं देणं, चांगले मानवी संबंध प्रस्थापित करणं आणि विकासात्मक गरजांचा अंदाज घेणं हे मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्टे आहेत. तदनंतर आपण तिसरा पॉइंट बघूयात, मानव संसाधन नियोजनाचे महत्व. हे दुसरं चॅप्टर आहे आपलं. आणि मानव संसाधन नियोजनाचं महत्व, मानव संसाधन नियोजन जर केलं म्हणजे वर्तमान काळातील मानव संसाधन अपेक्षित मानव संसाधनामध्ये जर आपण कन्वर्ट करू शकलो किंवा त्यांच्याकडनं अपेक्षित काम करून घेऊ शकलो तर काय फायदा व्यवसायाला, व्यवस्थापनाला, समाजाला, कर्मचाऱ्यांना होणार आहे, तो एकंदरीत आपण बघणार आहोत. जर मानव संसाधन नियोजन योग्य त्या पद्धतीने व्यवसायात झालं तर पहिला फायदा होतो की खर्चात कपात होते. खर्चात कपात करणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही खर्चात कपात करणार आहे तेवढी तुमची वस्तूची किंमत कमी होते आणि मागणी वाढते. म्हणून एकूण उत्पादन खर्चामध्ये मजुरी खर्च खूप मोठा असतो, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च खूप मोठा असतो आणि नियोजन जर तुम्ही केलं तर अतिरिक्त खर्च या कर्मचाऱ्यांवर जो केला जातो, जो वाया जाणारा असतो, तो नियंत्रणात आणला जातो. म्हणून श्रमशक्तीचं वाजवीकरण करणं, श्रमशक्ती योग्य त्या ठिकाणी कपात करणं, शक्तीमध्ये, मजुरीमध्ये योग्य त्या प्रमाणात नियंत्रण ठेवणं, हे सगळं शक्य कशामुळे होतं? मानव संसाधन नियोजनामुळे. म्हणून मानव संसाधन नियोजन असेल तर खर्चात कपात होते. नंतर उत्पादनात सातत्य होते. सातत्य म्हणजे काय? कंटिन्युअस प्रोसेस ती चालते, मध्ये कुठेही त्याला व्यत्यय येत नाही. बघा एखाद्या वेळेस काय होतं की काम करताना उत्पादनामध्ये अडथळे येतात. म्हणजे काय? तर एखादा कर्मचारी ज्याला ते काम येत असतं तो व्यक्ती ते काम सोडून चालला जातो किंवा एखाद्या वेळेस नाराज जर झाले तर ते लोक संप करतात, टाळेबंद केली जाते. म्हणजेच काय, आपला वेळ जातो, आपला खर्च पण जातो आणि बऱ्याच प्रमाणात त्रास होतो. म्हणून कर्मचाऱ्यांना जर संतुष्ट ठेवायचं असेल तर नियोजनाच्या माध्यमातून आपण योग्य ते नियोजन करून कर्मचाऱ्यांना समाधान प्राप्त करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे असे जे येणारे अडथळे असतील, कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील, त्या आपण त्याच ठिकाणी नियोजनाच्या माध्यमातून सॉल्व्ह करतो आणि कुठेही उत्पादनामध्ये खंड पडत नाही. सातत्याने उत्पादन निर्मितीची प्रक्रिया सुरू होत असते. नंतर आहे कर्मचारी प्रतिस्थापना. तुम्ही म्हणाल प्रतिस्थापना तर गणपतीची करतो, पण बऱ्याचदा काय होतं, निवृत्ती असेल, मृत्यू असेल, म्हातारपण असेल, अशा काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी ची जागा रिक्त होते, म्हणजे रिकाम्या जागा त्या ठिकाणी तयार होतात. मग निवृत्तीमुळे, मृत्यूपणे, म्हातारपणामुळे ज्या व्यक्ती रिटायर झाल्या त्या अनुभवाचा ते काम करण्यासाठी योग्य अशा व्यक्तीची नियुक्ती आपण फक्त आणि फक्त नियोजनामुळे करत असतो. जर तुम्ही नियोजन केलेलं असेल तर आपल्याला कळतं किती लोक रिटायर होणार आहे, कोणतं काम त्या ठिकाणी रिक्त राहणार आहे, त्या ठिकाणी काम करण्यासाठी योग्य क्षमतेचा व्यक्ती कोणता असेल हे आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. म्हणून कर्मचारी प्रतिस्थापना करणं नियोजनामुळे, मानव संसाधन नियोजनामुळे शक्य होतं. नंतर गरजेचं निर्धारण करणं. आता गरज कुणाची? आर्थिक उदारीकरणाचं धोरण आहे, उच्चस्तरीय प्रबंधकांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन करणं हे खूप गरजेचं आहे आणि ती स्थिती फार बिघडलेली आहे. जर आपल्याला मानव संसाधन नियोजन जर आपण केलेलं असेल तर मात्र कर्मचाऱ्यांना सातत्यानं कार्यरत राहावं लागतं.
त्याचप्रमाणे जर आपल्याला भविष्यात किती कर्मचारी लागणार आहे, किती कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे आणि कोणत्या प्रकारांची कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे, ते गरजेचं निर्धारण आपण नियोजनाच्या माध्यमातूनच करू शकतो. म्हणजे खूप कमी पण आपल्याला भविष्यात कर्मचारी नकोयत आणि खूप वाजवी अतिरिक्त पण कर्मचारी नकोय. किती कर्मचारी आवश्यक आहे हे नियोजनाच्या माध्यमातूनच आपण गरजेचं निर्धारण त्या ठिकाणी करू शकतो. नंतर आहे कर्मचारी आवर्त. आता आपण म्हटलो कर्मचारी आवर्त म्हणजे काय, तर काम सोडून जाण्याचा कर्मचाऱ्यांचा रेट. एका ठिकाणी दुसरीकडे जर चांगला पगार मिळाला तर कर्मचारी आपले काम सोडून दुसरीकडे ते जातात. मग हे सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची पण जागा रिकामी होते आणि मग या रिकाम्या जागेवर काम कोण करणार आहे याचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून कर्मचारी जर नियोजन आपण केलं असेल तर कर्मचाऱ्यांच्या आवर्ताची आपल्याला कल्पना येते, की कोणता व्यक्ती काम सोडून जाऊ शकतो, कोणता व्यक्ती काम सोडणार आहे आणि मग तो जर सोडणार आहे तर त्याच्या जागी कोणता व्यक्ती चांगलं काम करू शकतो, हे मी नियोजनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विचार करून आधीच्या आधी तयारीत राहील कर्मचारी व्यवस्थापक. म्हणून कर्मचारी आवर्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कंपनीचं नुकसान होत नाही. जर कर्मचारी आवर्त होत असेल, दुसरीकडे जात असेल, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्याची आपण नेमणूक त्या ठिकाणी करू शकतो. तदनंतर तांत्रिक बदल जे होत असतात, त्या तांत्रिक बदलामध्ये आपल्या व्यवसायाचा वर विपरीत परिणाम त्याचा होत नाही. त्या तांत्रिक बदलांना आपण स्वीकारू शकतो. त्या तांत्रिक बदलांमध्ये आपण काम करू शकतो. हे फक्त आणि फक्त मानव संसाधन नियोजनामुळे शक्य होतं. जर तुम्ही कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं, तर पूर्वी लोकं हाताने काम करायचे आणि ज्या व्यावसायिकांनी नियोजनपूर्वक काम केलं असेल, ज्यांनी कॉम्प्युटर्स घेतले असतील आणि कर्मचाऱ्यांकडनं नियोजनपूर्वक काम करून घेतले असेल, त्यांची उत्पादकता वाढली, कार्यक्षमता वाढली, सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांची वाढ झाली. कशामुळे? त्यांनी तांत्रिक बदल चांगल्या त्या पद्धतीने स्वीकारल्यामुळे मानव संसाधन नियोजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालं. म्हणून मानव संसाधन नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर काय होते? व्यवसायाच्या खर्चात कपात होते, उत्पादनामध्ये सातत्य टिकते, कर्मचाऱ्यांची प्रतिस्थापना करणं शक्य होतं, कर्मचाऱ्यांच्या गरजेचं निर्धारण आपण करू शकतो, कर्मचारी आवर्त प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण ते फेस करू शकतो. कर्मचारी काम सोडून जाणार असेल तर त्याच्याऐवजी चांगल्या व्यक्तीची आपण नेमणूक करू शकतो आणि तांत्रिक बदल जे आहेत ते साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण स्वीकारू शकतो. या पद्धतीने मानव संसाधन नियोजनाचं महत्व आहे. त्यानंतर आपण बघूया मानव संसाधन नियोजनाचे प्रकार. आता मानव संसाधन नियोजनाचे प्रकार हे 2 आहेत. पहिलं आहे अल्पकालीन नियोजन, दुसरं आहे दीर्घकालीन नियोजन. अल्पकालीन जे नियोजन असेल ते मानव संसाधनाच्या संदर्भात अल्प काळातील निर्णय घेत असतो. अल्प काळातील मार्गदर्शन त्यांना करत असतो. अल्प काळ म्हणजे कोणता? तर साधारणतः 2 वर्षापर्यंतचा जो काही कालावधी असेल, साधारणतः 2 वर्षापर्यंतचा जो काही कालावधी असेल तो असेल अल्प कालावधी म्हणजेच अल्पकालीन नियोजन. म्हणजेच वर्तमान काळात जी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत, त्या रिक्त जागांची पूर्तता करून घेणे, नंतर अधिकची पात्रता व सक्षमता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार योग्य ते काम देणं, त्यांच्या कार्यक्षमतेचा योग्य तो उपयोग करून घेणं, 2 वर्षाच्या कालावधीत त्यांची बढती किंवा त्यांची बदली करणं, नंतर योग्यता कमी असेल तर त्यांना अल्पकालीन प्रशिक्षण देणं, नंतर त्यांचं कार्य परिवर्तन करणं, त्यांना सहकार्याची नेमणूक करून देणं, त्यांना जाणून घेणं. म्हणजे कमी कालावधीत जे काही नियोजन केलं जातं, मात्र कुणाच्या संदर्भात? कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. किती कालावधी? जास्तीत जास्त 2 वर्ष. म्हणजे 1 दिवसापासून 2 वर्षापर्यंतचं जे काही नियोजन असेल कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं, ते असतं अल्पकालीन नियोजन. याच्यामध्ये भविष्य काळाचा विचार केला जात नाही. तदनंतर म्हणजेच वर्तमान काळाचा विचार केला जातो. तदनंतर दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन नियोजन. याचा कालावधी फार मोठा असतो. साधारणतः हा कालावधी 2 वर्षापेक्षा जास्त तर 10 वर्षापर्यंत हे नियोजन असतं. तुम्ही म्हणाल 10 वर्षाचं, आता आपलं जे आर्थिक नियोजन असेल, पंचवार्षिक योजना तयार होतात. पंचवार्षिक म्हणजे 5 वर्षाच्या. दीर्घकालीन नियोजन आहे. प्रत्येक वर्षाचं आर्थिक नियोजन पण तयार होतं. बजेट तयार होतं ना 1 वर्षाचं. आर्थिक नियोजन असतं. आपल्या घरी 1 महिन्याचं नियोजन तयार होतं, तर ते अल्पकालीन असतं. हे दीर्घकालीन. दीर्घकालीन 2 ते 10 वर्षापर्यंत. मात्र कुणाचं? तर ते मानव संसाधनाचं, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांचं. पण ते भविष्यकालीन असतं. साधारणतः भविष्यामध्ये कोणत्याही अडचण येऊ नये, भविष्यकाळात योग्य कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी, भविष्यामध्ये चांगला ते उत्पादन कार्यक्षमता वाढून योग्य ते बेनिफिट्स मिळावेत, यासाठी दीर्घकालीन नियोजन केलं जातं. मग दीर्घकालीन म्हणजे भविष्यकालीन नियोजनामध्ये काय केलं जातं?
तर भविष्यकालीन मानव संसाधनाची गरज निर्धारित केली जाते. म्हणजे भविष्यात पुढील 5 वर्षात माझा व्यवसाय किती वाढणार आहे, कोणत्या क्षेत्रात वाढणार आहे, त्यासाठी कोणते कर्मचारी मला लागणार आहेत. म्हणजेच काय केलं जातं, भविष्यकालीन कर्मचाऱ्यांची गरज याच्यामध्ये निर्धारित केली जाते. तदनंतर वर्तमान कर्मचाऱ्यांची उपयुक्तता याच्यामध्ये तपासली जाते. कारण आपण जर पूर्वानुमान केलं आता काय आहे आणि मग मला भविष्यात काय हवं आहे याची तुलना आपण आताच्या कामावरनं करू शकतो. म्हणून वर्तमान काळाची तुलना करणं आणि भविष्य काळामध्ये ते अंमलबजावणी त्याची करणं. नंतर वैयक्तिक विकास याच्यामध्ये वैयक्तिक विकासाचा सुद्धा विचार केला जातो. कारण दीर्घ कालामध्ये भविष्य काळामध्ये नेमका काय फरक होणार आहे त्याला अनुसरून त्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून मानव संसाधन नियोजनाचे हे 2 प्रकार आहेत. यानंतर पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत मानव संसाधन नियोजनाची प्रक्रिया. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला.